कृषी समृद्धी योजना आम्ही मान्यता देत आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटणार म्हणून सांगणार आहोत. बरं झालं तुम्ही आलात मामा, तुमच्यामध्ये हिम्मत मला सांगा की 6,000 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंत्रिमंडळासमोर गेला होता की नाही, आणि 6,000 कोटीच्या प्रस्तावाकरता तुम्ही मंत्री महोदय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलं होतं की नाही, आणि याच्या उपर पाठवलं. प्रामाणिक मंत्री एकतरी आहे आणि म्हणून याच्या उपर त्यातला तुम्हीला 1 रुपया तरी बजेटमध्ये तरतूद तुमची झाली का? गेल्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ती तरतूद होणार होती पण ती झाली नाही. शेतकऱ्याला काही मिळालं नाही. तुम्ही बोट पुढची दाखवून काय उपयोग होणार नाही. घोषणा कधी केली बघ, घोषणा कधी झाली? आकर्षक घोषणा करायच्या आणि लोकांना सरळ सरळ फसवायचं. या योजनेतलं तुम्ही काय सांगितलं? या योजनेतली नमूद तिन्ही ट्रिगर रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. आम्ही तिन्ही ट्रिगर बंद करतोय आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिलात नाही. 1 रुपया. शेतकऱ्यांना किती फसवणार तुम्ही? लोकांना कसं फसवणार तुम्ही? आणि म्हणून 1 रुपया सुद्धा तुम्ही दिलात नाही. या संदर्भातलं पत्र माझ्या हातामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला काय म्हटले होते, आता काय म्हणतायत? तो दिला नाही तो नाही. आता जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, विचार करू. बरोबर आहे? हा मुहूर्त कुठला काढलात? जून महिन्यामध्ये काय घडवणार आहात? काय घडवणार काय आहेत? कारण प्रत्येक वेळी अशा पद्धतीची कुठली तरी योजना राबवायची वेळ आली, त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याची वेळ आली की तुम्ही काहीतरी नवीन फंडा काढता.